नमस्कार विद्यार्थी मित्र हो. अभ्युपगम या प्रकरणाच्या तिसऱ्या भागामध्ये आपण सिद्धांत कल्पनेची प्रचिती आणि सिद्धता या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर सिद्धांत कल्पना किंवा अभ्युपगम याची प्रचिती या संदर्भात सुरुवातीला चर्चा करू. तर सिद्धांत कल्पनेची प्रचिती म्हणजे काय? तर आपण जी मांडलेली सिद्धांत कल्पना आहे ती खरी आहे किंवा खोटी आहे हे तपासून पाहणं, हे पडताळणं म्हणजे सिद्धांत कल्पनेची प्रचिती होय. किंवा दुसऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की सिद्धांत कल्पनेचा वस्तुस्थितीशी असणारा मेळ तपासणं म्हणजे सिद्धांत कल्पनेची प्रचिती होय. आता याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपला मित्र एखादा समोरून येत आहे, त्या मित्राचे डोळे लाल झालेले आहेत. ते लाल डोळे झालेले पाहिल्यानंतर आपण सिद्धांत कल्पना मांडतो की रात्री मित्राने जागरण केली आहे असेल, त्यामुळं त्याचे डोळे लाल झालेले आहेत. आपण ही सिद्धांत कल्पना किंवा अभ्युपगम मांडला. त्यानंतर आपण त्याला विचारलं की तू रात्री उशिरापर्यंत जागरण केली होती काय? तर तो ज्यावेळेला मित्र होय म्हणाला, मी रात्री जागरण केली होती, तर आपण केलेली सिद्धांत कल्पनेची प्रचिती आली. आणि तो नाही म्हणाला तर आपली प्रचिती आली नाही असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपण जे समस्येचं संभाव्य उत्तर मांडलेलं आहे त्याची शहानिशा करणं, ते बरोबर आहे की चूक आहे, सत्य आहे की असत्य आहे, हे पाहणं म्हणजे सिद्धांत कल्पनेची प्रचिती. आता हे प्रचिती करण्याचे दोन प्रकार आहेत, एक प्रत्यक्ष प्रचिती आणि दुसरं अप्रत्यक्ष प्रचिती. आता प्रत्यक्ष प्रचिती याचा अर्थ काय? तर प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे सिद्धांत कल्पनेचा खरे खोटेपणा पडताळून पाहणं म्हणजे प्रत्यक्ष प्रचिती. प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे त्याची शहानिशा करणं, ते पाहणं, त्याची सत्यासत्यता पडताळणं म्हणजे प्रत्यक्ष प्रचिती असं आपल्याला म्हणता येईल. आणि ही प्रत्यक्ष प्रचिती जी आहे ही दोन प्रकारे करता येते, एक निरीक्षणाच्या आधारे आणि दुसरं प्रयोगाच्या आधारे. आता निरीक्षणाच्या आधारे प्रत्यक्ष प्रचिती कशी? तर ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो, हा प्रत्यक्ष अनुभव आपण निरीक्षणाच्या आधारे घेणं, त्याला निरीक्षणाच्या आधारे प्रत्यक्ष प्रचिती असं म्हणता येईल. आपण उदाहरण घेतलं, आपल्या खोलीमध्ये आपल्या अभ्यासाच्या टेबलावरती दोन आपली पुस्तकं आहेत आणि ती दोन पुस्तकं वाचनाची जी आहेत ते आपण गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणी दोन पुस्तकं नाही आहेत. मग आपण अंदाज लावतो की ही दोन पुस्तकं आपल्या मित्र घेऊन गेला असेल असा आपण अंदाज लावतो. म्हणजे आपण अंदाज लावणं म्हणजे अभ्युपगम मांडला, सिद्धांत कल्पना मांडली. आणि मग आपण ज्यावेळी त्याच्या घरी जातो आणि त्याला विचारतो किंवा त्याच्या टेबलवरती आपण बघतो की आपली दोन पुस्तकं तिथं आहेत, म्हणजे मी लावलेला अंदाज, मी बांधलेला अभ्युपगम याची प्रचिती आली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारे आपण प्रचिती घेणं असं आपल्याला सांगता येईल. तर दुसरं जे आहे प्रत्यक्ष प्रचितीचा दुसरा भाग जो आहे प्रत्यक्ष प्रचिती घेण्याचा, तर प्रयोगाच्या साहाय्यानं प्रत्यक्ष प्रचिती घेणं. तर प्रयोगाच्या की पदार्थाचं ज्वलन होण्यासाठी प्राणवायूची गरज असते, हे आपल्याला बघायचं आहे, प्रत्यक्ष त्याची प्रचिती घ्यायची आहे. तर प्रत्यक्ष प्रचिती घेण्यासाठी आपण एक मेणबत्ती घेतली, मेणबत्ती पेटवली आणि त्याच्यावरती आपण काचेचा एक ग्लास उभा ठेवला, तर तो थोड्याच वेळामध्ये ती मेणबत्ती विझते. म्हणजे त्यातला ऑक्सिजन त्या संपल्यानंतर ती मेणबत्ती विझल्याचं दिसून येतं. हे प्रयोगाच्या आधारे प्रचिती घेणं. म्हणजे आपण एखाद्या सिद्धांत कल्पनेची ज्यावेळी प्रत्यक्ष प्रचिती घेतो त्यावेळी निरीक्षण आणि प्रयोगाच्या आधारे ती प्रचिती घेत असतो. दुसरा प्रचितीचा जो प्रकार आहे तो अप्रत्यक्ष प्रचिती. ज्या वेळेला निरीक्षण आणि प्रयोग यांच्या सहाय्यानं सिद्धांत कल्पनेची आपल्याला प्रचिती घेता येत नाही, ते घेणं शक्य नसतं, अशा वेळेला सिद्धांत कल्पनेचं परीक्षण आपल्याला अप्रत्यक्षरित्या करावं लागतं. आणि हे सिद्धांत कल्पनेचं अप्रत्यक्ष परीक्षण करत असताना सिद्धांत कल्पनेपासून जी निघालेली अनुमानं आहेत ही प्रत्यक्ष परिस्थितीशी पडताळून पाहिली जातात आणि ही पडताळून पाहिल्यानंतर तिचं अप्रत्यक्ष परीक्षण झालं असं समजलं जातं. आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर
आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, अतिशय अणूचे कण हे अतिशय सूक्ष्म असतात, त्याची प्रत्यक्ष प्रचिती शक्य नसते. आणि पण अणू दिसत नसला तरी त्याच्या अंगी जी शक्ती आहे त्याचा मात्र आपल्याला अनुभव घेता येतो. आणि त्यावरून आपण अप्रत्यक्ष प्रचितीद्वारे आपण अभ्युपगमाची प्रचिती आपल्याला अप्रत्यक्ष प्रचिती घेता येते. म्हणजे प्रचिती जी आहे म्हणजे आपण मांडलेल्या अनुमान जे आहे की सॉरी आपण मांडलेलं जे सिद्धांत कल्पना किंवा अभ्युपगम आहे त्याचा वस्तुस्थितीशी ताळमेळ घालणं किंवा त्याचा खरेखोटेपणा पडताळून पाहणं, सत्यासत्यता त्याची करणं म्हणजे प्रचिती घेणं होय. आणि ही प्रचिती आपण दोन प्रकारे घेतो, एक प्रत्यक्ष प्रचिती आणि अप्रत्यक्ष प्रचिती. प्रत्यक्ष प्रचितीसाठी आपण निरीक्षण आणि प्रयोग याचा आधार घेत असतो. आणि यातला शेवटचा या प्रकरणातला जो भाग आहे तो म्हणजे सिद्धांत कल्पनेची सिद्धता. आता सिद्धांत कल्पनेची सिद्धता जी आहे, नुसतं सिद्धांत कल्पनेची प्रचिती आली यावरून ती खरी ठरली असं ठामपणे आपल्याला म्हणता येत नाही. त्यासाठी सिद्धांत कल्पनेच्या सिद्धतेची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, मित्रांचे डोळे लाल झालेले आहेत, ते पाहिल्यानंतर मित्रानं जागरण केली असेल असं एकमेव कारण आपल्याला सांगता येत नाही. त्या डोळे लाल होण्याची अनेक कारणं आपल्याला पडताळून पाहावी लागतात. म्हणजे त्यानं रात्री भरपूर प्रमाणात मद्यपान करणं, त्याला डोळ्याचा एखादा विकार असणं, डोळ्यात काहीतरी जाणं, अशी अनेक कारणं त्या डोळे लाल होण्याची असू शकतात. यासाठी त्या सिद्धांत कल्पनेची सिद्धता करणं हे आवश्यक असतं, ती सिद्धता करून पाहावी लागते. आता सिद्धता या शब्दाचा अर्थ जो आहे तो निश्चितता आहे. निश्चित करणं, एखादी सिद्धांत कल्पना सिद्ध करणं म्हणजे तिचं एकमेवत्व दाखवून देणं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे दुसरी कोणताही पर्याय सिद्धांत कल्पना त्या बाबतीत खरी ठरू शकणार नाही. म्हणजे त्याचं एकमेवत्व म्हणजे तेच आणि तेच कारण आहे. एखादा की मृत्यू विषानच झाला आहे म्हणजे विष प्राशन केल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, विष हे मृत्यूचं एकमेव कारण आहे हे सांगणं, एकमेवत्व सिद्ध करणं म्हणजे सिद्धांत कल्पनेची सिद्धता असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यासाठी सिद्धांत कल्पनेच्या सिद्धतेसाठी निर्णायक उदाहरणांची आवश्यकता असते. आता निर्णायक उदाहरण जे आहे म्हणजे निर्णायक उदाहरण आपण बघायचं म्हटलं तर निर्णायक उदाहरण काय आहे, तर काही वेळेला एखाद्या घटनेचं स्पष्टीकरण आपल्याला करायचं आहे. ते स्पष्टीकरण करण्यासाठी एकापेक्षा अनेक सिद्धांत कल्पना मांडल्या जातात. आणि अशा वेळेला या सिद्धांत कल्पनेमधील योग्य आणि शास्त्रशुद्ध सिद्धांत कल्पना कोणती याचा विचार आपल्याला करावा लागतो. या अनेकामधून आपल्याला ज्या उदाहरणाने अनेक सिद्धांत कल्पनापैकी योग्य सिद्धांत कल्पना कोणती यांचा निर्णय ठरवला जातो त्या उदाहरणाला निर्णायक उदाहरण असं म्हटलं जातं. म्हणजे अनेकामधून एकाची निवड करणं, योग्य समर्पक शास्त्रशुद्ध अशा एका सिद्धांत कल्पनेची निवड करणं त्याला निर्णायक उदाहरण असं म्हटलं जातं. हे निर्णायक उदाहरण काही वेळेला आपल्याला निरीक्षणानं मिळतं तर काही वेळेला आपल्याला त्यासाठी प्रयोग करावे लागतात. हे निर्णायक उदाहरण आपल्याला प्रयोगाच्या आधारे सुद्धा सिद्ध करता येतं किंवा त्यामध्ये मिळवता येतं. तर याला निरीक्षणात्मक निर्णायक उदाहरण असं देखील म्हटलं जातं. दुसरं आहे निर्णायक निरीक्षणाचं उदाहरण आपल्याला घ्यायचं झालं तर आपण जंगलातून जात आहोत आणि जंगलातून जात असताना वाटेमध्ये एखादी व्यक्ती मरून पडलेली आहे. आता मरून पडलेल्या व्यक्तीबाबत आपण अंदाज लावतो, अभ्युपगम मांडतो की त्याचा मृत्यू कशाने झाला असेल, की त्याचा जंगलामध्ये एखाद्यानं खून केला असेल किंवा त्याला हिंस्र प्राण्यानं त्याच्यावर झडप घातली असेल किंवा त्यानं आत्महत्या केली असेल, त्यानं विष प्राशन केलं असेल किंवा एखादा त्याला सर्पदंश झाला असेल, असे आपण सगळे अंदाज बांधतो. पण ज्या वेळेला आपण निर्णायक उदाहरण हे अनेक आहेत म्हणजे मृत्यूचे अनेक शक्यता आपण मांडल्या, अनेक आपण अभ्युपगम मांडले, त्या घटनेचं स्पष्टीकरण करण्यासाठी एकापेक्षा अधिक अभ्युपगम आपण मांडले. आणि ज्यावेळी निर्णायक अभ्युपगम योग्य त्यातला समर्पक आपल्याला निवडायचं असतं, त्याचं खरं कारण योग्य अभ्युपगम आपल्याला निवडायचा असतो. तर हा निवडत असताना आपण ते निरीक्षण करतो आजूबाजूला, नेमकं त्या माणसानं म्हणजे आत्महत्या केली आहे का हे पाहतो किंवा
त्यानं सर्पदंश झाला आहे का, आसपास काही त्याच्या अंगावर खुणा दिसतात का, किंवा हिंस्र प्राण्याचं काही त्याच्यावरती हल्ला केलेले, झडप केलेले काही वार दिसतात का, हे सगळं आपण बघतो तपासून. आणि मग निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हां, की त्याचं विष प्राशन केल्यामुळे मृत्यू झाला आहे, त्याच्याजवळ एक विषाची बाटली पडलेली आहे, त्यानं एखादं चिठ्ठी लिहिलेली आहे, किंवा आजूबाजूला तसं चित्र दिसतं. म्हणजे हे जे आपण सगळे आपला अंदाज ठरवण्यासाठी सत्य ठरवतो निरीक्षणातून, आणि बाकीचे केलेले अंदाज आपण तपासून पाहतो की ते खरे नाहीत, याची खात्री शहानिशा करून घेतो, आणि मग आपण त्यावरून सिद्ध करतो. आपण म्हणतो की विष प्राशन केल्यामुळं त्या व्यक्ती आत्महत्या, विष प्राशन करून त्यांना आत्महत्या केल्या किंवा विषामुळं त्याचा मृत्यू झालेला आहे, हे आपण सिद्ध करतो. म्हणजे हे जे आहे हे निर्णायक निरीक्षणाचं आपल्याला उदाहरण सांगता येईल. आणि निर्णायक प्रयोगाचं उदाहरण जे आहे, निर्णायक प्रयोग जो आहे की प्रयोगाद्वारे एखादा आपली जी सिद्धांत कल्पना आहे ती सिद्ध करणं, प्रयोगाद्वारे ती सिद्ध करणं. त्यामध्ये पिसा मनोऱ्यावरील गॅलिलिओचा प्रयोग हा आपल्याला सांगता येईल की च्या पूर्वी काही शास्त्रज्ञांनी सांगितलं की उंच ठिकाणावरून वस्तू खालती पडणाऱ्या पदार्थाची गती ही वजनदार पदार्थाच्या वजनावर अवलंबून असते असं त्यांनी सांगितलं. परंतु गॅलिलिओनं उंच ठिकाणी जाऊन त्या पदार्थाची गती ही त्याच्या पदार्थाच्या वजनावर अवलंबून नसते, हे प्रयोगाच्या आधारे सिद्ध केलं. त्याला निर्णायक प्रयोगाचं उदाहरण असं म्हणता येईल. म्हणजे आपण नुसतं सिद्धांत कल्पनेची प्रचिती घेऊन चालणार नाही, तर सिद्धांत कल्पनेची आपल्याला सिद्धता करावी लागेल. आणि ही सिद्धता करणं जी आहे, ही सिद्धता करत असताना आपण निर्णायक उदाहरण आणि निर्णायक प्रयोगाच्या आधारे आपण ही सिद्धता करू शकतो. तर या ठिकाणी अभ्युपगम या संदर्भात आपण चर्चा केली. हा टॉपिक, हे प्रकरण इथं समाप्त होतं. धन्यवाद.